नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. IBN लोकमतच्या लढाई लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. हळूहळू आता निवडणुकीला खरा रंग चढत चाललेला आहे. एकमेकांच्या भेटीगाठी असतील आणि या भेटीगाठीतनं रंगत जाणारं राजकारण असेल, एकमेकांमधले रुसवे फुगवे असतील आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून सुरू झालेली नाराजी असेल. त्यामुळे वातावरण रंगत चाललंय. बघणार आहोत आज काय नेमकं आहे. काँग्रेसमध्ये कलंकित नेत्यांना तिकीट देऊ नये असं मत केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी IBN नेटवर्कशी बोलताना व्यक्त केलं. तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे अशोक चव्हाण, सुरेश कलमाडी यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायणसामी यांनी मात्र विधान केलं होतं की हे दोघेही अजून तसे दोषी ठरलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांचा दोषारोप त्यांच्यावर जोपर्यंत सिद्ध होत नाही, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांना उमेदवारी देता येऊ शकते अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं होतं. त्यालाच छेद देणारं हे मनीष तिवारी यांचं विधान आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे IBN 7च्या पॉलिटिकल ब्युरोची पल्लवी घोष यांनी. कांग्रेस की लिस्ट की बात करें, इतने सबसे लास्ट में आप लोगों का लिस्ट आया, लेकिन ये सवाल हमेशा से उठता है और राहुल गांधी खुद कहते हुए आए हैं कि हम दागी नेताओं को टिकट नहीं देंगे. लेकिन नाम आता है सुरेश कलमाडी का, पवन कुमार बंसल का. क्या आपको लगता है ऐसे नेताओं पे जिनमें थोड़ा सा भी एलिगेशन है, सच हो या गलत हो, उनको टिकट्स के लिए आना चाहिए? देखिए, किसको टिकट दी जानी चाहिए, किसको टिकट नहीं दी जानी चाहिए, इसका फैसला केंद्रीय चुनाव समिति करती है. और एक कांग्रेस का कार्यकर्ता होने के नाते 34 वर्ष मैंने कांग्रेस पार्टी में सेवा की है. 1981 में मैंने भारतीय राष्ट्रीय छात्र संगठन NSUI की सदस्यता ग्रहण की थी. मेरा ये मानना है कि अगर पिछले 5 वर्ष को आप परिप्रेक्ष्य में देखें तो जहां पर भी कोई सवालिया निशान किसी के ऊपर लगा तो कांग्रेस के UPA के नेतृत्व ने उसके ऊपर कार्रवाई की. उन लोगों के इस्तीफे लिए गए, चाहे वो मुख्यमंत्री हो, चाहे केंद्रीय मंत्री हो. और मैं इस बहस में नहीं पड़ना चाहता कि कानूनी पहलू से क्या ठीक है, क्या गलत है. वो अदालतों को फैसला करना है. पर आप जब जनता की अदालत में जाते हैं तो जनता की अदालत में जो एक परसेप्शन जिसे अंग्रेजी में कहते हैं उसका एक महत्व होता है. और मेरा ये मानना है कि पिछले लोकसभा का जो सत्र समाप्त हुआ है उसमें भी जो भ्रष्टाचार विरोधी विधेयक थे उनके ऊपर हमने कार्रवाई करने की कोशिश की थी, उनको अमली जामा पहनाने की कोशिश की थी. तो शायद और ये फैसला कांग्रेस नेतृत्व को करना है, शायद ये उचित रहेगा कि जिन लोगों के ऊपर ऐसा कोई इल्ज़ाम लगा है, और मैं इस बात में नहीं पड़ना चाहता कौन सा इल्ज़ाम ठीक है कौन सा गलत है, वो अदालतों को फैसला करना चाहिए. पर उनसे ये गुजारिश करनी चाहिए कि शायद जब तक मामला अदालत से पूरी तरह से पाक साफ ना हो जाए उनको चुनाव नहीं लड़ना चाहिए. आपल्यासोबत आमचा नवी दिल्लीचा सिनियर करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर आहे याच मुद्द्यावर बोलण्याकरता. अमेय, ज्या पद्धतीने यापूर्वीचं नारायणसामींचं काही दिवसापूर्वीचं विधान आणि आजचं मनीष तिवारी यांचं विधान, कुठेतरी काँग्रेस नेत्यांची अंतर्गत अडचण झालेली आहे. उमेदवारी कुणाला द्यायची, का द्यायची आणि कशासाठी द्यायची असे अनेक प्रश्न त्याच्या समोर जरूर असतील. मात्र कुठेतरी अंतर्गत एक दबाव गट काँग्रेसमध्ये निर्माण झालाय की उमेदवारी दिली पाहिजे. एक गट म्हणतोय, दुसरा म्हणतोय उमेदवारी दिली नाही पाहिजे. काय नेमकं राजकारण काँग्रेसमध्ये चाललंय? काँग्रेसमध्ये कसे सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत, पूर्णपणे मतभेद आहेत. अशा नेत्यांना उमेदवारी देण्यावरून ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. नारायणसामी आणि मनीष तिवारी दोन्ही नेते हे त्या गटाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी अशा भूमिका का घेतल्या, कारण त्यांना ती काही वैयक्तिक कारणं यामध्ये आहेत. मनीष तिवारींसारख्या नेत्यांना असं वाटतंय, मनीष तिवारी आणि त्यांच्या गटातल्या नेत्यांना असं कुठेतरी वाटतंय की जर समजा अशा प्रकारे सुरेश कलमाडींच्या जवळच्या नातेवाईकाला, अशोक चव्हाण यांच्या जवळच्या नातेवाईकाला, पवन कुमार बंसल यांना पुन्हा तिकीट दिलं गेलं तर कदाचित त्या मतदारसंघांमधून ही माणसं आपले नेते किंवा आपले जवळचे कार्यकर्ते निवडून आणू शकतील. काँग्रेसला त्या मतदारसंघांमध्ये कदाचित फायदा होईल. पण यावरून या भ्रष्टाचाराचा जो मुद्दा आहे, हा भ्रष्टाचाराचा मुद्दा संपूर्ण निवडणुकीच्या केंद्रस्थानी येईल, प्रचाराच्या केंद्रस्थानी येईल आणि त्यामुळे अनेक ज्या काठावरच्या सीट्स आहेत त्याला फटका बसू शकतो. मनीष तिवारी यांना कुठेतरी असं वाटतंय की अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसने मनीष तिवारी यांना उतरवलं होतं. त्यामुळे
मनीष तिवारी विरुद्ध अण्णा हजारे असा एक चेहरा मनीष तिवारींचा या आंदोलनाच्या विरोधातला आहे, त्यामुळे आपल्याला निश्चितपणे फटका बसेल असं मनीष तिवारींना वाटतंय आणि त्यामुळे त्यांनी ही आता थेटपणे उघडपणे एक भूमिका घेतलेली आहे. त्यांचं आणखीन एक वैयक्तिक कारण हे आहे की ते लुधियाना मतदारसंघामधून निवडणूक लढवतात. लुधियाना मतदारसंघामध्ये आम आदमी पक्षाने एक महत्त्वाचा चेहरा दिलेला आहे एच.एस. फुल्का यांच्या रूपाने. एच.एस. फुल्का हे 1984च्या ज्या दिल्लीमध्ये दंगली झाल्या त्या दंगलीतल्या शीख समुदायाचे वकील आहेत. ते अनेक केसेस लढवत आहेत. अशा फुल्का यांना लुधियानामध्ये मनीष तिवारी यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे एकतर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात असल्यामुळे तिथे झालेलं नुकसान आणि त्यावेळेला फुल्का यांच्या समोरचा आम आदमी पक्षाचा तगडा उमेदवार, यामुळे आपल्याला फटका बसेल आणि तो बसू नये तर मग आपल्या मतदारसंघामध्ये एक मेसेज गेला पाहिजे. आपण वेळ पडली तर पक्षाच्या या अशा पद्धतीच्या नेत्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो असा मेसेज गेला पाहिजे, म्हणून मनीष तिवारी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे असं म्हटलं जातंय. राजेंद्र, कुठतरी मुद्द्याला धरून तडजोडीचं राजकारण आता काँग्रेस करताना दिसते. आम्ही धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल. काय नेमकं काँग्रेसच्या गोटांमधून उमेदवारी देताना पुढचे पाऊल उचलले जातात हे बघणं महत्त्वाचं असेल. निवडणुकांच्या प्रचाराला आता खरा रंग चढू लागलेला आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. अशा परिस्थितीतच राज्यातलं राजकीय चित्र आणखीच रंगतदार होऊ लागलेलं आहे. विशेषतः मनसे आणि महायुतीचे संबंध हा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय. कालच मनसेचा 8व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा जाहीर केला. मात्र महायुती आणि नरेंद्र मोदींना राज्यात राज यांच्या पाठिंब्याची गरज नाही अशी तोफ डागली आहे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी. राज ठाकरे हे सेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही आठवले यांनी केलाय. आणि मनसेचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, त्यामुळे मनसेच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नसल्याचं आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही देखील स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केलंय आमचा असोसिएट एडिटर विवेक कुलकर्णीने. मनसेचे जेवढे खासदार निवडून येतील ते पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाहीर केले. आणि या संदर्भातच आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले. सर, तुम्ही आणि शिवसेनेनी राज ठाकरे यांना माहिती देण्यात कायम विरोध केलाय. भाजपच्या नेत्यांचा सारख्या त्यांच्याशी भेटीगाठी सुरू आहेत आणि काल राज ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. मतदारांच्या मनात अशा वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण होईल? नाही, मला असं वाटतं की राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येण्यासाठी विरोध केलेला कुणी नाही. कारण मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपचे अनेक कॅन्डिडेट राजच्या उमेदवारांमुळे हरले आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षापासून बीजेपीच्या नेत्यांचा प्रयत्न होता. नितीन गडकरी असतील, गोपीनाथ मुंडे असतील, खडसे असतील किंवा विनोद तावडे जे असतील, फडणवीस असतील, या सगळ्यांनी सातत्याने ही भूमिका मांडलेली आहे की विरोधी मतांमध्ये फूट होऊ नये आणि जर काँग्रेसला हरवायचं असेल, राष्ट्रवादीला हरवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि त्यामुळं राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावं ही भूमिका सुरुवातीपासून बीजेपीची होती. आणि उद्धवजींचा विरोध आहे अशा पद्धतीची जनमानसामध्ये एक प्रतिक्रिया होती. म्हणून एकदा उद्धवजींनी जाहीर केलं की मी माझा विरोध अजिबात नाही, मी टाळी वाजवण्यासाठी तयार आहे. राजनी जे जाहीर केलेलं आहे की त्यांचे उमेदवार निवडून आले तर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. पण माझं मत असं आहे की त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे माझं मत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची आम्हाला काही आवश्यकता भासणार नाही. एनडीएला जवळजवळ 300च्या जवळपास जागा मिळतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं कुणाच्या पाठिंब्याची एनडीए शिवाय आम्हाला आवश्यकता भासणार नाही असं माझं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोदसह विवेक कुलकर्णी, IBN लोकमत, मुंबई. आता बातमी पुणे जिल्ह्यातल्या मावळ मतदारसंघाची. मावळ लोकसभा मतदारसंघात नाट्यमय राजकीय घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि इच्छुक उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघातले लक्ष्मण जगताप यांनी शक्ती प्रदर्शन करत आपण सत्ताधारी पक्षाची उमेदवारी घेणार नाही असं जाहीर केलंय. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर करून एकच खळबळ उडवून दिलेली आहे आणि त्यामुळं आता राष्ट्रवादीला आयत्या वेळी सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. दरम्यान जगताप यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला तर आपणही नगरसेवक पदाचे राजीनामे देणार असल्याचा इशारा त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी दिला. आपल्यासोबत लक्ष्मण जगताप आहेत आता फोनलाईनवरती. लक्ष्मण जगताप, काय नेमकं घडलं? कारण असं म्हटलं जात आहे तुम्हाला काम सुरू करा असं पक्षातून सांगितलं गेलं, उमेदवारी दिली जाईल असंही सांगितलं गेलं, पण आता ऐन वेळी तुम्हाला शक्ती प्रदर्शन करून पक्षाची उमेदवारी नाकारण्याची वेळ का आली? खरं तर पवार साहेबांनी मला 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस उमेदवारीबद्दल विचारलं गेलं त्यावेळेस मी सांगितलं की उमेदवारी अगोदर पिंपरी चिंचवड मधले जे मुख्य प्रश्न आहेत ते मिटणं गरजेचं आहे.
मग पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल, प्राधिकरणातल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न असेल, शास्तीकराचा प्रश्न असेल, फ्लड लाईन आणि रेड झोन, हे 5 मुख्य प्रश्न मिटले तरच मला उमेदवारी हवी, अन्यथा मी पक्षात राहणार नाही. म्हणजे प्रथमच गेले 10 वर्ष तसाही मी अपक्ष आमदार आहे, पण राष्ट्रवादीला संलग्न होतो. तर इथनं पुढे मी सरकारमध्ये राहणार नाही. जर सरकारनं हा प्रश्न सोडवला नाही तर सरकारमध्ये राहणार नाही आणि सरकारी पक्षाची उमेदवारी घेणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळेस मला विश्वास दिला होता की 100% आपण या पिंपरी चिंचवडचे 5 प्रश्न सोडू आणि 5 प्रश्न सोडल्यानंतर मी उमेदवारी घेईल. लक्ष्मण जगताप, हा विश्वास दाखवणारे राष्ट्रवादीचे नेते कोण होते? हा विश्वास दाखवणारे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांनी इथं जाहीरपणे ग्वाही दिली, पवार साहेबांच्या उपस्थितीत ग्वाही दिली, अजितदादांनी ग्वाही दिली. खरं तर पवार साहेबांनी अजितदादांनी प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना यश आलं नाही. म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांना हा प्रश्न रेंगाळत ठेवायचा पिंपरी चिंचवडचा मतांच्या राजकारणासाठी. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केले पण मुख्यमंत्र्यांनी त्याला दाद दिली नाही. माझ्या समेत अजितदादांनी त्या प्रश्नाचा किमान 25 ते 30 वेळा फॉलोअप केला पण शेवटी परिणामाची दाद दिली जाते. खरं तर या प्रश्नावर राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला हवा होता, सरकार पाडायला हवं होतं, अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांची माझ्यासह इच्छा होती. म्हणजे आता तुमचा राग नेमका कोणावरती आहे? अजितदादांवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे की शरद पवारांवरती आहे? माझा राग सरकारवर आहे, महाराष्ट्र शासनावर राग आहे. उमेदवारी का नाकारली तुम्ही? लक्ष्मण जगताप, मला कळत नाही. तुम्ही इच्छुक होता, पक्ष तुम्हाला तिकीट द्यायला तयार होतं, अशा वेळेला उमेदवारी नाकारण्याचं कारण केवळ एवढंच असू शकत नाही. जर प्रश्न सुटले नाही तर मी त्या पक्षाची उमेदवारी कशासाठी घेऊ? त्या पक्षाला नामोहरम करण्याचा मी विडा उचललाय. पुन्हा सत्ताधारी आघाडी सत्तेत येणार नाही यासाठी मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे अप्रत्यक्ष राग तुमचा राष्ट्रवादीवरती हे स्पष्ट आहे. आघाडी दोन्हीवर, काँग्रेस राष्ट्रवादी दोघांवरही माझा राग आहे. मग आता निवडणूक तुम्ही लढवणार कशी? अपक्ष म्हणून की आणखी कोणाचा आधार घेणार आहात? आता हा प्रश्न सोडवायचं जे वचन देईन त्यासाठी जे प्रयत्न करणार आहेत त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करेन. मी निवडणूक लढवल असंच नाही, कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी निवडणुकी लढवल किंवा सक्षम उमेदवाराच्या पाठीमागे जाऊन सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करेल. धन्यवाद लक्ष्मण जगताप, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघितलं की सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत आणि सत्ताधाऱ्यांशी संलग्नित असलेले हे आमदार आहेत. लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीने सांगितलं तुम्ही उमेदवारीची तयारी करा, त्या प्रयत्नाला लागा. आणि ऐनवेळी आता काहीतरी बिघडलेलं दिसतंय, गणित बिघडलं. काही राष्ट्रवादीचे पिंपरीतले नेते आता पक्ष सोडून बाहेर गेलेले मध्यंतरी आपण पाहिलं. त्याच्यातलं हे पुढचं उदाहरण. आता अजित पवार काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अमर सिंग आणि जयाप्रदा यांच्याशी खास बातचीत बघणार आहोत. समाजवादी पार्टीचे माजी खासदार अमर सिंह यांनी राष्ट्रीय लोकदलामध्ये आज प्रवेश केला. त्यांच्यासह अभिनेत्री जयाप्रदा यांनीही राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला. आरएलडीचे अध्यक्ष अजित सिंह यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. अमर सिंह फतेपूरमधून तर जयाप्रदा बिजनौरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आणि त्यांच्याशी याबाबत संवाद साधला आयबी नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांनी. मैं सोनिया जी से, अडवाणी जी से और जाने अनजाने किसी भी वरिष्ठ राजनेता के प्रति मेरे मुंह से जो कटु उद्गार निकले हैं, क्योंकि राजनीति गैंगवार नहीं है. मैं राहुल गांधी की इस बात के लिए तारीफ करता हूं कि जब मणिशंकर अय्यर ने चाय वाला कहा तो उसकी आलोचना उन्होंने की, और जब नपुंसक कहा सलमान खुर्शीद ने तो उसकी भी खुली आलोचना की. राजनीति गैंगवार नहीं है, राजनीति वैचारिक मतभेद की लड़ाई है. और अतीत में अगर हमने गलती की है और तो उसकी मैं सार्वजनिक क्षमा याचना उन सभी वरिष्ठ नेताओं से कान पकड़ के मांगता हूं जिनके बारे में मैंने कटु उद्गार व्यक्त किए, जिसमें लालू यादव भी हैं. राजनीति अवसरवाद भी है, राजनीति अवसरवाद भी है, अवसरवाद भी है. एक समय में जब आप समाजवादी पार्टी में थे तब आप मुलायम और अखिलेश के गुण गाते थे. आज आप अजीत सिंह और सोनिया गांधी के साथ शामिल हो गए, आप सोनिया गांधी के गुण और राहुल गांधी के गुण गाएंगे. यानी राजनीति भी अवसरवाद है, समय बदलता है. अरे राजदीप सरदेसाई जी, मैं तो आज भी मुलायम सिंह के गुण गा रहा हूँ जी. मैं तो कह रहा हूँ मुलायम सिंह बहुत बड़ा आदमी है. अभी 5 दिन पहले अखिलेश यादव के मुख्यमंत्री आवास में बिजली परियोजनाओं के उद्घाटन में उसने मुलायम सिंह जी ने कहा, मेरे बड़े भाई मुलायम सिंह ने कहा, एक आदमी था जो मुझे पहचानता था, एक आदमी था जिसने सारी प्रगति और उन्नति की है. चापलूसों से घिरे अखिलेश, आजम खान चुप रहो, कमरे में आना, मैं तुम्हें बताऊंगा वो आदमी कौन था. पर आप मैं सलाम करता हूँ, प्रणाम करता हूँ मुलायम सिंह जी को.
तो आप कहते हैं मैं मुलायम सिंह जी के विरोध में हूँ। अरे मुलायम सिंह जी को मैंने छोड़ा नहीं है, मैं अपॉर्चुनिस्ट नहीं हूँ राजदीप। मुझे दुनिया वालों भगोड़ा न समझो, मैं भागा नहीं हूँ, भगाया गया हूँ। अरे वाह, बट फिर भी कहीं ना कहीं ये एक मैसेज तो जा रहा है कि आज अमर सिंह जी एक तरह से डेस्परेशन में आपने आरएलडी ज्वाइन की, वही आरएलडी जो आज कहती है कि उनको हरित प्रदेश चाहिए। आप जब समाजवादी पार्टी में थे आप कह रहे थे यूपी का बंटवारा नहीं हो सकता, आज आप ऐसी पार्टी में जा रहे हैं जो कह रहे हैं कि हरित प्रदेश होना चाहिए। अमर सिंह जी, समय समय की बात है, विचारधारा बदल गई, आपके दोस्त बदल गए। सुनो मेरी बात सुनिए, समय समय की बात है आप जो कह रहे हैं जी। अपनी आर्काइव निकालो, मेरी बड़ी फुटेज होगी जी, उसमें से एक फुटेज दिखाओ जिसमें हमने अंग्रेजी और कंप्यूटर के विरोध में और उत्तर प्रदेश के विभाजन के विरोध में बयान दिया हो जी। और तब तुम दिखाना आधे में अमर सिंह तब, अमर सिंह अब, वो तब और अब आप नहीं दिखा पाओगे राजदीप। मैंने चूंकि पार्टी के अंदर मैंने अपनी आवाज उठाई इसलिए मुझे जी भगा दिया गया, अंग्रेजी कंप्यूटर के समर्थन में मैंने कहा भगा दिया गया। आपको और परिवर्तन तो दुनिया की रीत और नीति है। परिवर्तन तो दुनिया नहीं, मेरी बात सुनो ना, परिवर्तन तो जगत की रीति है। आप भी पहले एक चैनल में थे, फिर दूसरे में है, और कल जरूरत होगी तो तीसरे में जाओगे। ये जो ऋतु बदलता है, मौसम बदलता है, चैनल बदलते हैं, नेता बदलते हैं, पार्टी बदलती है। धीरे धीरे रेमना, धीरे सब कुछ होए, माली सींचे 100 घड़ा। अरे राजदीप, ऋतु आए फल हो। अरे वाह, लेकिन ये बताइए जयप्रदा जी, ये बताइए जयप्रदा जी, एक समय में जब अमर सिंह ने समाजवादी पार्टी छोड़ा वो अकेले पड़ गए, केवल आप रही उनके साथ। जया बच्चन जो थी, जो अमर सिंह की खास मानी जाती थी, उन्होंने राज्यसभा टिकट ली समाजवादी पार्टी से। क्या आप मानती हैं कि आप ही एक रह गई अमर सिंह के साथ, बाकी सब ने छोड़ दिया, बिछड़ गए साथी सब? जी, उस वक्त बहुत कठिनाई हम गुजर कर आए हैं। उस समय पे कोई जिनको अमर सिंह जी ने जिनके लड़ाई अमर सिंह जी ने खुद लड़े हैं, आज अमर सिंह की लड़ाई के लिए कोई खड़े नहीं थे। इस बात पर मुझे बहुत दुख है। और जिनको अमर सिंह जी ने साथ दिया था उन सबने अमर सिंह जी के साथ छोड़ दिया था, लेकिन मैं ऐसे नहीं हूँ। इसलिए मैं अमर सिंह जी के साथ खड़ी हूँ क्योंकि मैं एक नीति और एक नियम को इंसान के उसूल में हो, जीवन के लिए रहना बहुत जरूरी है। वो है कि जो इंसान आपके लिए खड़े होते हैं मुसीबत में, तो उस इंसान को उस मुसीबत में आप भी खड़े होना एक नीति होती है। तो इस नीति पर मैं खड़ी हूँ और आदरणीय अमर सिंह जी के लिए ही इज माय मेंटोर। अमर सिंह माझे गुरु आहेत असं जयाप्रदा म्हणतात, त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये हे रंगतदार वक्तव्य अधिक ऐकायला मिळणार। ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। आज कोल्हापुरात आजी माजी पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेण्यात आला। या उमेदवारीसाठी जिल्हाप्रमुख विजय देवणे हे स्वतः इच्छुक होते, मात्र ऐनवेळी मातोश्रीवरून मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाली आणि देवणे गट नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली। विशेष म्हणजे आजच्या मेळाव्याला नाराज देवणे गटही हजर होता। आज जरी राष्ट्रवादी जोरात असेल किंवा कशा पद्धतीने असेल, परंतु आमचा जो प्रचाराचा मुद्दा जो असणार आहे तो महागाई विरुद्ध असणार आहे, भ्रष्टाचार विरुद्ध असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी होणं गरजेचं आहे, कारण देश असुरक्षित आहे। हा आमचा प्रचार मुद्दा असणार आहे आणि त्याबरोबर शिवसेनेचे नेटवर्क आहे गेली 20 वर्ष ते घराघरात पोहोचून हा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा कितीही मोठ्या प्रमाणात प्रचार करून देत त्यांचा बोलबाला आम्ही टिकू देणार नाही। जवळजवळ 4 वर्षाच्या काळामध्ये भ्रष्टाचार, त्याचबरोबर महागाई या सर्व मुद्द्यावर आणि त्याचबरोबर या देशामध्ये सुरक्षित सरकार आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे जवळजवळ 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील याचा मला विश्वास आहे। नव्या घडामोडींसह उद्या पुन्हा भेटू। लढाई लोकसभेची मध्ये इथंच थांबू। पहा फक्त IBN लोकमत।